अमरावती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने बडनेरा येथील शहरी आरोग्य केंद्र, पॉलिक्लिनिक व इतर शहरी आरोग्य केंद्रात सर्व आरोग्याच्या सुविधा देण्यात येतात. त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचाव्या यासाठी आरोग्य केंद्रात पाहणीसाठी स्वतः मनपा आयुक्त ॲक्शन मोडवर आलेले आहेत. सकाळीच दवाखान्याची उघडण्याबरोबर मनपा आयुक्त व आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी मसानगंज, छत्रसाल नगर येथे सकाळी भेट दिली. त्या आरोग्य केंद्राच्या डॉक्टर अलमस खान उपस्थित होत्या. त्यांनी आयुक्तांना उपलब्ध असलेल्या लसीकरणचा साठा, रक्त नमुन्यांचा रिपोर्ट व तपासणी कसे करतात, आशा वर्कर कसे काम करतात, किती लोकांच्या घरी भेटी देतात, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी यांचे दैनंदिन रजिस्टर व वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेली सूक्ष्म साथरोग बद्दल दिलेली सूचना ह्या काटेकोरपणे होतात की नाही व रुग्णांना औषधोपचार मिळतात की नाही यासाठी मनपा आयुक्त सचिन कलंत्री यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या डायऱ्या व इतर रजिस्टर तपासले. तसेच बडनेरा येथे डॉक्टर अकीब खान यांनी सर्व दवाखाना दाखवून इथे होणाऱ्या उपचार संदर्भात दवाखान्याची माहिती दिली व डेंग्यू व चिकनगुनिया यासाठी करण्यात येणाऱ्या पूर्व प्रतिबंधात्मक उपाय सांगितला. जिथे साचलेले डबके आहेत तिथे टमीपोच ऍक्टिव्हिटी किंवा इतर ठिकाणी मोठे चिखलात वगैरे असणारे तिथे ऑइल बॉल, गप्पी मासे, हौदमध्ये, विहिरीमध्ये गप्पी मासे टाकून घरातील दूषित कंटेनर जनतेला सांगून स्वच्छ करावे असे त्यांनी निर्देश दिलेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी यानुसार जनतेने सुद्धा घरात कूलर, फ्रीज, फुलदाणी यामध्ये स्वच्छ पाण्यामधील लार्वा वगैरे दिसल्यास कोरडे करावे असे त्यांनी माहिती दिली आहे. लसीकरण व माता व बाल यांची नियमित तपासणी करावी. प्रत्येक मोहल्ल्यात शिबिर लावून महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या आरोग्य कार्यक्रम याची जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. रक्त नमुने वेळेवर तपासणी झाली पाहिजे. तसेच डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी यांनी सुद्धा मसानगंज व मोदी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी यांना कान ठणकावून सांगितले. आशा व बहुउद्देशीय कर्मचारी व स्वतः वैद्यकीय अधिकारी यांनी जनतेच्या संपर्कात राहून आरोग्य शिबिर व साथरोग निर्मूलनासाठी कार्य करावे, अन्यथा कार्यवाही करण्यात येईल. आणि स्वच्छता विभागाचे डॉक्टर अजय जाधव यांनी सुद्धा कडक आदेश दिले. प्रत्येक घराघरात फॉगिंग, नाल्या व कचरा साफ झाला पाहिजे, अन्यथा त्या ठेकेदारावर दंडात्मक कार्यवाही करा, नाहीतर ठेका रद्द करण्यास प्रस्ताव पाठवा असे ठणकावून सांगितले. शेवटी मनपा आयुक्त सचिन कलंत्री यांनी आरोग्य विभागाची पाहणी केल्यानंतर डॉक्टर विशाल काळे यांचं काम सर्व व्यवस्थित असल्याचं कौतुक केलं. या भेटीदरम्यान शहर साथरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे यांनी साथरोग बद्दल संपूर्ण माहिती दिली व स्वच्छता वैद्यकीय अधिकारी अजय जाधव यांनी सुद्धा नियमित कामामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही असं सांगितलं. व मनपाच्या सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे, शशिकांत निवाने, शारदा गुल्हाने, वैभव देवकर व मुख्यालयाच्या आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी यांच्या समवेत सर्व पाहणी करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, RCN.